कारण असतं. अरे बापरे. मी अर्चना इचोरकर. पण आजचा जो तुम्ही स्टेज प्रोग्राम जो रंगवला खूप मेहनत आणि छान लागलं त्याच्यासाठी. आणि जी काय मिमिक्री केली तुम्ही, जे लताजींचा आवाज काढला आहे, ओमपुरींचा, नाना पाटेकरांचा, बच्चनचा, जे कोणाचे आवाज आहे खूप हुबेहूब काढले. आणि त्यात आणखी सुंदर म्हणजे मला ते खूप आवडलं. आणि तुमच्यामुळे आमच्या प्रोग्रामाला आणखीन असा भारदस्त असा यांच्यामुळे बस आमच्यामुळे कार्यक्रम यायला खरंच एक छान निश्चितच आम्ही तुमच्या कार्यक्रमाला आवडलं. तुम्हीच असावे असंच आम्ही कलात्मक अँकरिंग झाली, खूप आवडलं. हा असा प्रकारचा कार्यक्रम पहिल्यांदाच पाहिला मी अँकरिंग करताना. आमच्या मुंबईत पण होतात, पण ते म्हणजे फास्ट फॉरवर्ड असं लवकर गोष्टी प्रोफेशनल फक्त होतात ते कामापुरत पेमेंट पुरतच आहे, तसं नाही. कसं वेळ काढून फॅमिली प्रोग्राम सारखं त्यांनी अगदी अटेंड केला. फार कल्पकतेने हा कार्यक्रम सादरीकरण केला आणि 3 तास स्टेजवर कंटिन्यू उभं राहून आणि तोच उत्साह कायम ठेवून आणि एवढे फोकना एवढी गरमी होत असताना सुद्धा आपला चेअरफुलनेस कायम ठेवणं ही खूप कठीण गोष्ट आहे. येस येस. आणि तुमच्या कार्यक्रमामध्ये ते जे तुम्ही वडील आणि मुलीच्याबद्दलचं जे काय केलं ते फार अप्रतिम आवडलं आम्हाला. आम्ही आमच्या मुली ज्यांना मुली आहेत त्यांच्यासाठी हा प्रसंग फार तुम्ही मोलाचा सादर केला, तो पण आम्हाला खूप आवडला. आणि एकूणच तुम्ही सगळ्यांना खेळवून ठेवलं आणि कोणीही उठू शकलं नाही, त्यामुळे तुम्ही एकदम जान आणली कार्यक्रमामध्ये. आणि ॲक्च्युली तुम्ही वक्तृत्वचे क्लासेस घ्यायला पाहिजेत. तुमच्यातले जे वक्तृत्व गुण आहेत ते तुम्ही जगाला त्याचा उपयोग होईल. बाकी बरेच पब्लिक असं आहे की ज्यांना वक्तृत्व स्टेजवर गेलं की थरथरायला होतं. त्यामुळे तुम्ही तसं बोलायला